यानंतर शारदा नवले मॅडम या कविता सादर करते. मी त्यांना विनंती करतो. तिच्यामुळे शब्द माझे पंख फुटून पाखरू झाले. जिच्यामुळे शब्द माझे पंख फुटून पाखरू झाले. जिच्यामुळे शब्द माझे पालवी फुटून नवचैतन्य पाहिले. अशी माझी आई, आपल्या सर्वांची आई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले हिच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते. महामानव विश्वरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही विनम्र अभिवादन. रमाई आंबेडकर क्रांतीभूमीला सुद्धा माझे शतशः प्रणाम. मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या सर्व शहीदांना माझा क्रांतिकारी जय भीम. महाकवी कविवर्य ज्यांनी प्रस्थापित साहित्याला नाठाडून अब्राह्मणी साहित्य सौंदर्यशास्त्र निर्माण केले अशा कविवर्य नामदेव ढसाळांना माझे विनम्र अभिवादन. स्टेजवरील सर्व मान्यवरांना सप्रेम जय भीम. आपल्या सर्वांना सप्रेम जय भीम. खरं तर कविवर्य नामदेव ढसाळ सरांनी आपल्या सर्व कवी कार्यकर्त्यांसाठी प्रस्तावनेमध्ये छोटीसा एक परिच्छेद आहे की कशा प्रकारे आपण कविता लिहिली पाहिजे. तर त्याचं मी एक थोडंसं वाचन करते, आपल्याला आपली परवानगी असेल तर. कवितेचे व्याकरण आणि छंदोरचना यांच्या दास्यातून आंबेडकरी फुले साहित्याने कवितेला वाङ्मयीन संज्ञा आणि विचाराला मुक्त केले जरूर, पण त्याची सर्जनशीलता निर्मिती वाङ्मयीन मूल्याला जपणारी असावी. या दृष्टीने चिक्कार स्वाध्याय घडवणे आंबेडकरी चळवळीतील कवी लेखकांसाठी बंधनकारक आहे. भोवतालचे वास्तव, त्यातले संघर्ष, मानसिक ताणतणाव, शारीरिक कष्ट, घटना यांचे नुसते वांझ वर्णन यात गुंतून पडता कामा नये. समष्टीच्या सुखदुःख अशा आकांक्षा, स्पंदने यांना शब्दबद्ध करण्याचे वेळ असायला हवे. कविता मानवी जीवनाची पूर्ण अनुभूती असते. या अनुभूतीला विलक्षण संवेदनशील असलेले कवी कवयित्री सृजनशील शब्दाशयातून अभिव्यक्त करतात. खरा कवी जगण्याच्या अर्थाने अष्टावधानी असतो. या अष्टावधानीपणाची कविता करणे येडागपायाचे काम नाही. त्यासाठी स्वतःला चिक्कार घडवावे लागते, अभ्यास करावा लागतो. आपण आंबेडकरी चळवळीतले कवी लेखक हे कायम मानत आलो की प्रतिभा ही दैवी देणगी नाही. प्रस्तावित व्यवस्थेने ज्यांना सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा, ज्ञानापासून हजारो वर्षे वंचित ठेवले त्यांना फुले आंबेडकरांमुळे हे सर्व संपादन करण्याची संधी मिळाली. वेदवाक्य ऐकले तर कानात तप्त शिसे ओतले जायचे. वेदवाक्य उच्चारले तर जीभ छाटली जायची. अशा अमानुषांच्या साहित्याचा पराभव करायचा असेल तर आपल्याला परफेक्ट व्हावे लागेल. शारदा नवले यांची पुढची वाटचाल या दृष्टीने घडो ही सदिच्छा अशी प्रस्तावना माझ्या कविता संग्रहाला नामदेव ढसाळ सरांनी दिलेली आहे. वर्तुळ पुसून टाकताना. धन्यवाद.